राधे राधे. कशात सगळे सोपीनाथ महाराज की जय. देवाचे उपवास सुरू झालेले आहेत. सकाळी छानपैकी देवाचं नामस्मरण केलं, देवाची पूजा वगैरे करून झाली की लगेच पोथी वाचणार म्हटलं. आता 2 दिवस उपवास सुरू झाले, ते गावी होते तर पोथी वगैरे काही वाचणं झालं नाही. माझा नेम असतो की दरवर्षी नागपंचमीच्या वेळेस आणि देवाच्या उपवासामध्ये हे पोथी मात्र मी आवर्जून वाचते. पोथी वगैरे वाचून घेतली की खरंच खूप छान वाटतं. आता पोथी पाहता पाहता 4-5 दिवस कसे निघून गेले काही समजलंच नाही उपवासाचे. आता पाहता पाहता 2 तारीख येईल आणि आमच्या देवाच्या लग्नाचाही म्हणजे लग्नाचा दिवस कधी येऊन जाईल काही समजणार नाही. आणि पोथी वाचता अध्याय वगैरे पूर्ण झाला की सासूबाईंसाठी साबुदाण्याची खीर केली. त्या तिखट वगैरे काही खात नाही. आमच्यासाठी केली होती साबुदाण्याची उसळ आणि फोडणीचं ताक. झाल्यानंतर लगेच सगळ्यांना फराळाचं देऊन दिलं. फराळाचं देऊन दिल्यानंतर कामे वगैरे आवरून घेतले. खरंच दिवस आले, चांगले दिवस असले की कसे पटापट निघून जातात काही समजत नाही. पाहता पाहता यावर्षी खूप लवकर देवाचं लग्नही आलं होतं. आणि संध्याकाळी भाजीसाठी फणस घेतलं. फणसची भाजी आमच्या घरी सगळ्यांना आवडते. तुम्हालाही आवडते का? कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच खायलाही फणसची भाजी खूप छान लागते. साबुदाण्याची उसळ झाल्यानंतर लगेच सगळ्यांना फराळाचं देऊन दिलं. मीही फराळाचं करून घेतलं. आणि आमच्या आईंचं सुरू होतं की दरवर्षी आई हा मिक्स चिवडा करतात. मस्तपैकी चीप कागदी आपले साबुदाण्याचे पतले पोहे आणि शेंगदाणे भाजून वगैरे घेतली होती. छानपैकी त्याला मस्त चटणी मिठाचा तडका दिला. आणि हे शिंगाड्याच्या पिठाची अशी शेव करतात. आपण जशी आपली शेव करतो बेसनची तशी. खरंच शेव खायला खूप चांगली होती. आणि हा चिवडा खरंच सगळे आवडीने आणि आवर्जून खातात. लगेच कामं वगैरे झाले की संध्याकाळी बाहेर जाण्यासाठी निघालो होतो. थोडंसं सामान गावाकडे जाण्यासाठी घ्यायचं होतं. ते सामान वगैरे घेतलं की लगेच पप्पा आम्हाला घ्यायला आलते की संध्याकाळी त्यांच्यासोबत घरी आलो. आता सामान शॉपिंग करते वेळेचा व्हिडिओ काही घेता नाही आला कारण की मार्केटमध्ये खूप गर्दी होती. माझी बाई काही एका जागी शांत बसत होती. घरी आली की संध्याकाळी छानपैकी फणसची भाजी, कांदा, लोणचं आणि पोळी भात असा मेनू होता. असा होता कालचा दिवस. कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा. सबस्क्राईब करा. टाटा बाय.